आकृत्यांची संख्या मोजणे, त्यामध्ये आपण शिकू एकूण त्रिकोण मोजणे. ओके, बघा आता व्यवस्थित. तर बघा पहिला प्रश्न दिलेला आहे, दिलेल्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत. बघा आता एकदम व्यवस्थित सोप्या टेक्निक ना बघा, डायरेक्ट नंबरिंग करून टाकायची 1 2 3. या सर्व आकड्यांची बेरीज करून टाका. 1 + 2 + 3 यांची बेरीज बघा. 3 आणि 2 5, 5 आणि 1 6. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती असतील? 6 त्रिकोण. बघा तुम्हाला एक एक हायलाइट करून दाखवतो. 6 त्रिकोण बघा, लक्ष द्या. पहिले सिंगल सिंगल वाले बघा. 1 2, त्यानंतर 3, त्यानंतर 2 2 मिळून तयार होतात ते बघा. 4 5 आणि सर्वात मोठा एक 6. असे एकूण किती त्रिकोण झाले? 6. पण असं करत बसू तर एखादा सुटू शकतो, समोर क्लिष्ट आकृत्या असतील. बघा एकदम व्यवस्थित. त्यानंतरचा प्रश्न बघा आता. सेम आकृती आहे, का करणे आहे? नंबरिंग टाकून द्यायचा. 1 2 3 4 5 6. 6 पार्ट होतात ना याचे. या सर्व आकड्यांची बेरीज करून टाका. 1 + 2 + 3 + 4 + 5 + किती? 6. 6 आणि 5 11, 11 आणि 4 15, 15 आणि 3 18, 18 आणि 2 20, 20 आणि 1 किती? 21. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण असतील? 21. असे प्रश्न नेहमी पोलीस भरतीला विचारले जातात. त्यानंतरचा बघा प्रश्न देऊ बघा. 1 2 3 4 5. डायरेक्ट बेरीज करून टाका. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15. म्हणजे वरील आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती असतील? 15. एकदम व्यवस्थित लक्ष द्या. फक्त नंबरिंग टाकून त्या आकड्यांची काय करणे आहे? बेरीज करणे आहे. त्यानंतर बघा आता ही आकृती सेम आहे, फक्त थोडं वेगळं आहे. ठीक आहे, काही कन्फ्युज होऊ नका. बघा काही नाही करायचं. का केला इथं? आपल्याला हा जर मिटवले 2 रेषा, आपल्याला काय दिसतोय? मगाच्या सारखा दिसतोय, असा फॉर्मॅट दिसतोय ना. हे अशी आकृती तयार होत आहे. आपण याला मोजू शकतो सरळ. 1 2 3 नंबरिंग देऊन टाका. त्यानंतर बघा हा इथं या रेषीमुळे इथं दुसरा पार्ट तयार होत आहे. म्हणून इथं 2 नंबर द्या आणि इथं किती? 3. या सर्वांची बेरीज करून टाका. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 2 8, 8 आणि 3 11. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण असतील? 11. या आकृती अशी पलटवली आहे. ओके, हे आहे, हिला असा सुलटा केला आहे. ओके, नंबरिंग देऊन टाका. 1 2 3 यांची बेरीज करून टाका. 3 आणि 2 5, 5 आणि 1 6. म्हणजे या आकृतीमध्ये त्रिकोण किती असतील? एकूण 6. आता इथं रेषा नाही, पार्टिशन वाला नाही, अंकांची बेरीज नाही. डायरेक्ट बघा इथं किती त्रिकोण आहेत? 1, हा एक दुसरा, हा एक तिसरा आणि हा एक चौथा आणि हा सर्वात मोठा एक किती? 5. म्हणजे एकूण त्रिकोण किती असतील या आकृतीमध्ये? 5. ओके, अशा टाईपची जर आकृती दिसली त्रिकोण, त्याच्या आतमध्ये पण सुलटा त्रिकोण, तर किती त्रिकोण समजायचे? 5 असतील. ओके, त्यानंतर बघा हा स्क्वेअर वाला पॅटर्न आहे. स्क्वेअर मध्ये 2 असे क्रॉस आहे आणि एक प्लसचा चिन्ह आहे. असे या आकृतीमध्ये त्रिकोण कसे सोडवायचे बघा. डायरेक्ट नंबरिंग कुठून पण चालू करून टाका. टाकून द्या. 1 2 3 4 5 6 7 8. एकूण किती आकडे? 8. याची दुप्पट करून टाका. 8 2 किती? 16. म्हणजे या वरील आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती असतील? 16. त्याच्यामध्ये क्रॉस आहे आणि काय आहे? प्लस. टाकून द्या नंबरिंग. 1 2 3 4 5 6 7 8. यांची काय करायची? दुप्पट. 8 2 किती? 16. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती असतील? 16. त्यानंतर बघा त्रिकोण आहे, त्याच्यामध्ये काय आहे? चौरस आहे. चौरसामध्ये क्रॉस आहे. आताच आपण शिकलो याच्या आधीमध्ये. चौरस आहे, त्याच्यामध्ये क्रॉस आहे. तर डायरेक्ट काय करायची? नंबरिंग टाकून द्या. 1 2 3 4. इथं किती त्रिकोण होतील? 4 चे दुप्पट. 4 2 8 त्रिकोण. किती झाले? 8 त्रिकोण. त्यानंतर हे वाले मोजा. हा एक, हा दुसरा, हा तिसरा. 8 अधिक किती? 3. बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा 8 आणि 3 11 त्रिकोण नाही. सर्वात मोठा एक 12. सर्वात मोठा एक 12. त्यानंतर हे सुद्धा त्रिकोण तयार होत आहेत बघा, हे 2 मिळून. लक्ष द्या व्यवस्थित. हा एक त्रिकोण, त्याच्यानंतर हा एक त्रिकोण. म्हणजे इथे किती तयार होत आहेत? 2. आणि सर्वात मोठा 1. 8 आणि 3 11, 11 आणि 3 किती? 14. एकूण त्रिकोण किती होतील या आकृतीमध्ये? 14. तुम्हाला हायलाइट करून दाखवतो बघा.
हे 2. ओके. त्यानंतर बघा आपला सेम पॅटर्न आहे, काही अलग नाही, एकदम व्यवस्थित बघा. हा बॉक्सवाला पॅटर्न आहे, त्याच्यामध्ये क्रॉस आहे, नंबरिंग देऊन टाका 1 2 3 4. इथं किती त्रिकोण असतील या बॉक्समध्ये आतमध्ये? 4 दुने 8 त्रिकोण. त्याच्यानंतर हा एक, हा दुसरा, हा तिसरा, त्याच्यानंतर हा एक चौथा. हे किती? 4. 8 आणि 4 एकूण त्रिकोण किती? 12. अजून काही त्रिकोण तयार होत आहेत का एक्स्ट्रा? नाही. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती असतील? 12. त्यानंतर बघा स्टारवाला पॅटर्न आहे, स्टारवाला यांना नंबरिंग देऊन टाका 1 2 3 4 5 आणि हा एक 6. हे छोटे छोटे किती त्रिकोण तयार झाले? 6. यांची बेरीज नका करू, हे किती तयार झाले? 6. त्यानंतर बघा अजून कोणते तयार होत आहेत? हा एक आणि हा एक. असे एकूण किती तयार? 6 आणि हे किती? 2. 6 अधिक 2 एकूण किती त्रिकोण असतील? 8. एकदम सिंपल आहे, एकूण किती त्रिकोण असतील? 8. अजून काही तयार होत आहेत का? नाही होत आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा हा पिरॅमिड वाला बघा, एकदम व्यवस्थित, एकदम सिंपल मध्ये काय करायचं बघा. खाली एकदम बेसला किती आहे त्रिकोण? 1 2 3. नंबरिंग देऊन टाका 1 2 3. इथे 1 च्या समोर 1 लिहा, बरोबर आहे. यांची बेरीज करा, 1 आणि 2 किती? 3. यांची बेरीज करा, 3 आणि 3 किती? 6. या सर्वांची बेरीज, याची बेरीज बघा आता, 3 आणि 6 9, 9 आणि 1 10. यांची बेरीज किती आली? 10. वरती जाताना 1 सोडून 1 करत जा, अजून 1 सुटला, झाला. अजून आहेत का आकडे? नाही. 10 आणि 3 किती बेरीज? 10 अधिक 3 किती? 13. एकदम सिंपल आहे. एकूण त्रिकोण किती असतील? 13. त्यानंतर बघा खालील आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती? हा वाला जो पॅटर्न आहे एकदम सिंपल आहे, बॉक्स आहे, क्रॉस आहे, डायरेक्ट नंबरिंग टाका 1 2 3 4. या आकृतीमध्ये आपण हे जे बघत आहोत इथं, हा वाला बॉक्स बघा, याच्यात किती त्रिकोण असतील? 4. 4 दुने 8. सेम आहेत ना. इथं पण किती असतील? 8. इथं पण किती असतील? 8. इथं पण किती असतील? 8. असे 8 8चे एकूण किती झाले त्रिकोण? 32 झाले. प्लस हे दोघा मिळून तयार होणार आहेत 32 त्रिकोण आहेत का? 32 पेक्षा जास्त असतील. डायरेक्ट ऑप्शन दिसत आहे तुम्हाला 38. 38 मारून समोर जा, कारण की 32 पेक्षा जास्त त्रिकोण आहेत. परंतु बघा तुम्हाला अजून बाकीचे 6 कोणकोणते आहेत बघा. हे 2 2 मिळून तयार होत आहेत. हा एक त्रिकोण तयार झाला, बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा 1, त्याच्यानंतर हा 2 2 2 मिळून तयार होणार आहे. त्याच्यानंतर हे किती? 3. असे किती झाले? 3 झाले. प्लस अजून 1 2 आणि हे किती? 3. 32 आणि 3 35. 35 आणि 3 किती? 38. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती असतील? 38.